माहितीये का, आपण घेतलेला एक छोटासा निर्णय आपल्या म्हातारपणाचं आयुष्य सुखाचं जाईल की कष्टाचं हे ठरवू शकतो. आज मी तुम्हाला अशा एका समजूतदार राजाची गोष्ट सांगणार आहे, ज्याच्यातून तुम्हाला शिकायला भेटेल की आपलं आयुष्य आणि पैशाचं नियोजन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे. गोष्ट शेवटपर्यंत नक्की बघा. एका समुद्रकिनारी एक सुंदर असं छान राज्य होतं, पण त्या राज्याचा एक नियम होता की इथं जो कोणी राजा होईल तो 5 वर्ष राज्य करणार आणि 5 वर्षानंतर त्याला समोरच्या जंगलात सोडण्यात येईल आणि तिथले हिंसक प्राणी त्याला मारून खाणार. ही गोष्ट सगळ्यांना माहित होती, त्यामुळे त्या राज्याचा राजा होण्यासाठी कोण तयारच नव्हतं. एक दिवस एक तरुण मुलगा येतो आणि तो बोलतो की मी तयार आहे या राज्याचा राजा होण्यासाठी. सगळे लोक आश्चर्यचकित होतात आणि त्याच्याकडे बघू लागतात. कसा काय हा तयार झाला? सगळे त्याला बोलायला लागतात, तुला माहिती आहे ना की 5 वर्षानंतर तू मरणार आहेस? तो बोलतो हो. त्याच्यानंतर सगळे बोलू लागतात की पहिले सगळे राजा असेच करायचे, 5 वर्ष होत आले की खूप एन्जॉय करायचे, कारण त्यांना माहीत असायचं की आज ना उद्या तर आता मरणारच आहे, तर एन्जॉय करून घेऊया. पण हा राजा समजूतदार होता. त्याने काय केलं, राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर पहिल्या वर्षी त्यांनी त्या जंगलामध्ये शिकारी पाठवले आणि जेवढे काही हिंसक प्राणी होते ते सगळे मारून टाकले. दुसऱ्या वर्षी त्यांनी तिथं जंगल तोडणारे पाठवले आणि अर्ध जंगल तोडायला सांगितलं. दुसऱ्या वर्षी अर्ध जंगल तोडलं. पहिल्या वर्षी हिंसक प्राणी मारले. तिसरं वर्ष आलं. तिसऱ्या वर्षी त्याने तिथं छान शेती करणारी माणसं पाठवली, जी तिथं छान शेती करू शकतात आणि शेतीचं सगळं तयार करून घेतलं आणि शेती करायला सुरुवात केली. चौथं वर्ष आलं. चौथ्या वर्षी त्याने तिथं सुंदर अशी घरं आणि राजमहल बांधण्यासाठी माणसं पाठवली. चौथं वर्ष सुंदर अशी घरं आणि राजमहल तयार झाला. 5व्या वर्षी एक सुंदर असं छान राज्य तिथे तयार झालं, जिथे शेती होतीये, माणूस राहतोय, छान घरं, छान राज्य, सगळ्या गोष्टी छान झाल्या. 5 वर्ष संपत आली आणि राजाची तिकडे जंगलामध्ये जायची वेळ आली. जंगलामध्ये जायचा दिवस तर राजा तिकडे जायला निघाल्यावरती याच्या चेहऱ्यावरती भीतीच नव्हती वाटत. सगळे लोक आश्चर्यचकित झाले. राजा जंगलात जायला निघाला आहे, मरणार आहे, पण याला भीती का वाटत नाहीये? सगळे लोक त्याच्या मागे मागे जाऊ लागले बघण्यासाठी की हा भीती का याला वाटत नाहीये म्हणून. हळूहळू पुढे गेले आणि समोर बघतायत तर काय, पहिल्या राज्यापेक्षा पण सुंदर असं राज्य तिकडे तयार झालेलं होतं. खूप छान घरं होती, सगळ्या गोष्टी छान होत्या. असं राज्य त्याने तयार केलेलं, त्यामुळे तो तिकडं जाण्यासाठी भीती नव्हती वाटत. हे सेम आपल्या बाबतीत पण घडतंय. तो राजा म्हणजे आपणच आहोत. आपण तरुण असतो तेव्हा आपण पैसे कमवतो. तरुणपणच ठरवतं की आपण म्हातारवयातलं आयुष्य कसं जगणार आहोत, आपलं म्हातारपणातलं राज्य कसं असणार आहे. आपण जर का फक्त पैसे खर्चच करत राहिलो तर आपल्याला म्हातारपणात स्ट्रगल करायला लागेल. पण जर आपण त्या समजूतदार राजासारखे थोडंफारसं भविष्याचं प्रोव्हिजन पण जर केलं तर आपलं आजचंही राज्य सुंदर असेल आणि येणारं पुढचंही राज्य खूप जास्त सुंदर असेल. जर स्टोरी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशा स्टोरी रोज बघण्यासाठी मला फॉलो नक्की करा.